पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूने गोलंदाजही तितकाच निष्णांत। पवनच्या विरोधात यावेळेचा फटका चांगला आहे, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार। उल्लेख केला होता की हे बॅटल अत्यंत मोठं असणार आहे, चांगलं बॅटल असणार आहे, कारण भिवंडी तालुक्यातील टेक्निकली साऊंड फलंदाजांचा विचार केला तर ज्यामध्ये आपण प्रतीक नाईक याचा उल्लेख निश्चितच करू शकतो। चांगले फटके खेळण्यासाठी प्रतीक नाईक जाणले जातात, इनिशियल मोमेंट जास्तीची घेत नाहीत, बॉलच्या मिनिटवर खेळतात, त्याचबरोबर फॉलो थ्रू बॅटचा अत्यंत चांगला असतो, बॉडीचा शेप होल्ड करत असताना खेळण्याचा ते प्रयत्न करत आहेत, बॉडी लाईनच्या जवळ चेंडू येऊ देत आहेत, शॉट सिलेक्शन चांगलं असतं। यावेळेचा हा चेंडू बाउन्सर होता, कमी गतीने फेकला गेलेला चेंडू होता, त्याचबरोबर कट करण्याचा प्रयत्न गोलंदाज पवन केरीने तिकडे केलेला आपण पाहिला होता। A1 पवनसाठीचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे पवनला दिली जात आहे। एक चौकार आतापर्यंत फलंदाज प्रतीकने खेळला, स्ट्रायकिंगला बॅटर जतीन पाटील। जतीनचा फटका बसला, एक क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, स्वतः यष्टीरक्षक इथे टिपण्यात आलेला आहे जेल सूरजच्या वतीने, आणि याच बरोबर फलंदाज जतीन पाटील बाद। प्रतीक नाईकचं त्या सामन्यामध्ये राहिलं होतं आणि जतीननेही चांगले हेल्पिंग हँड्स तिकडे दिली होती। मला असं वाटतं जतीनच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार आले होते, परंतु इथे निराश आणि हताश मनाने इथे खेळाडू कक्षाकडे परतत असताना जतीनला आपण बघत आहोत। नवीन फलंदाज, उंचपुरे फलंदाज कारिवली संघाच्या वतीने अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघत आहोत। जय बजरंग कारिवली भिवंडी तालुक्यातील हा सुद्धा दादा संघ आहे, मातब्बर संघ आहे, फक्त आणि फक्त भिवंडीमध्ये मर्यादित न राहता भिवंडी तालुक्याच्या बाहेर अनेक ठिकाणी सम्मिलित होणारे हे दोन्ही संघ आहेत। गोरसई संघाला सुद्धा आपण भिवंडीच्या बाहेर ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर रायगड, पनवेल असेल, बदलापूर असेल, शहापूर, वाडा, पालघर अनेक ठिकाणी खेळताना बघत आहोत। त्याचबरोबर त्याच तुलनेने जय बजरंग कारिवली संघ सुद्धा फक्त आणि फक्त भिवंडीपुरता मर्यादित न राहता वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे। पुल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, बॅकफुटला फलंदाज होता, तिथून पुल करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला जो कट करतायत ज्या पद्धतीने इथे पवन केने, त्यामधूनच अडचणी निर्माण होत आहेत फलंदाजाच्या समोर। डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नॅचरल अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करतायत, एज लागली, यष्टीरक्षकाने टिपला, आणखी एक दर्जेदार जेल, आणि याचमुळे पहिल्या षटकामध्ये 2 मोठे हादरे दिलेले आहेत पवन केनेने, आणि जय बजरंग कारिवली संघाने दुसरा गडी गमावला, फलंदाज अक्षय पाटील बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक नाईक दाखल होत असताना आपण बघू शकू उंचपुरे शरीरयष्टीचे हे दोन्ही फलंदाज। खरं तर बाद होणाऱ्या फलंदाजाची शरीरयष्टी सुद्धा उंच होती, आणि ज्यावेळेस उंचपुऱ्या शरीरयष्टीचे फलंदाज फलंदाजीसाठी येत असतात त्यावेळेस गोलंदाज त्यांना लोअर बॅकफ्लिपने खेळण्यासाठी बऱ्याचदा भाग पाडत असतो। यामागे अनेक टेक्निकल रिझन्स आहेत। उंचपुऱ्या फलंदाजांना खाली वाकण्यामध्ये थोडा अधिकचा वेळ लागतो, अशा पद्धतीचं त्यामागचं लॉजिक आहे, आणि ते लॉजिक इथे खरं तर वापरण्याचा प्रयत्न पवन केरीने केला होता। फलंदाज अक्षय पाटील तिकडे बाद झालेले आपण पाहिलेले आहे। दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना गोलंदाज सर भावेश पवार यांचा वापर इथे केला जात आहे संघ कर्णधाराच्या वतीने। स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक, दिस विल बी द इंटरेस्टिंग बॅटल। फटका चांगला आहे, अप ड्राईव्हचा चांगला फटका फलंदाजाने दरम्यान कव्हर ड्राईव्हचा खेळला होता। एकतर पुन्हा दुसरीचा प्रयत्न केला जाईल, डायरेक्ट हिट आली असती तर फलंदाजाकडे फ्रेममध्ये येण्याची संधीही नव्हती। तिसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान होतोय, आणि 3 धावा पाहता पाहता पूर्ण होत असताना आपण बघू शकू
एव्हरी सिंगल रन काउंट्स. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, प्रत्येक एकेरी धावेला महत्त्व आहे, कारण स्पर्धा फार मोठी आहे. त्यातल्या त्यात दोन्हीही संघ या अगोदर एक एक सामना जिंकून पुढे आलेले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये या दोन संघांमध्ये चुरशीच्या लढती आपण पाहिलेल्या आहेत. भावेश पवार स्टार्टिंगला फलंदाज विवेक नाईकसाठी. विवेकचा पवित्रा कसा असेल भावेशच्या विरोधात? मोठा फटका खेळण्यासाठी जात आहेत विवेक. युजिंग द डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर करत असताना खोलामध्ये उभे राहिलेले आहेत आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. चेंडूबाईचा संपर्क आला नाही. प्रतीक नाईक लगेचच विवेकच्या जवळ आलेले आहेत आणि विवेकला इथे विवेकपूर्ण फलंदाजी करावी लागेल. विनाशकाले विपरीत बुद्धी असं आपण म्हणत असतो, परंतु त्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर सतत विवेक बुद्धीचा वापर करावा लागेल. समोरच्या दिशेने फटका उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. टिपतायत जय लॉंग ऑफला आणि याच बरोबर फलंदाज विवेक नाईकचा संपलाय खेळ. विवेक सुद्धा फेल झालेले. तिसरा हादरा जय बजरंग कारिवलीला. गावदेवी पिसेला एकतर्फी मात देत असताना पुढे आलेले आहेत ते म्हणजेच नंद्या चेंद्या गोरसई ब आणि त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळालेला आहे. पायचे त्याचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जतीनजी भोईरसाहेब बालकुमच्या यांच्या वतीने या स्पर्धेला या संघाला या स्पर्धेमध्ये उतरवण्यात आलेलं आहे. आयोजकांची भूमिका ही टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आणण्यामध्ये महत्त्वाची मोलाची राहिलेली आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजक आयोजित करतात. त्याचबरोबर अनेक मोठ्या मोठ्या संघांना काही स्पॉन्सर्ड मिळालेले आहेत. त्या स्पॉन्सरमुळे सुद्धा खरं तर संघांचं प्रदर्शन आणि संघांचा नावलौकिक खरं तर तिकडे झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये नावलौकिकाला साजेशी फलंदाजी पप्या खारीकला करता आली नाही. पहिल्या चेंडूवर पप्या बाद. समालोचक सुनील पवार यांच्या भाषेतून म्हणायचं झालं तर पटावर हजेरी लावत असताना फलंदाज परतत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होत आहेत. महेश भोला. एखाद्या हजेरी पटावर कामगाराने हजेरी लावावी आणि त्यानंतर तिथून तो परागंदा व्हावा या पद्धतीने आता फलंदाज निघत आहेत. लगेचच खेळपट्टीवर अधिकचा काळ व्यतीत करता येत नाही. फलंदाजांना ज्या पद्धतीची गोलंदाजी ते केली जाते, तीक्ष्ण आणि जीवघेणी गोलंदाजी. कमी खर्चिक तर गोलंदाज राहिलेले आहेतच, त्याचबरोबर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये फलंदाजांना त्याने बाद केलेले आहे. बघा तुम्ही रेग्युलर इंटरव्हल्समध्ये ज्यावेळेस तुमच्या विकेट्स गमावता त्यावेळेस त्याचा परिणाम थेट धावपलकावर जाणवत असतो. धावपलक व्हल्नरेबल राहतं, अशक्त असतं. मोठ्या फटक्यांची गरज असते यावेळेस धावपलकाला बळ देण्यासाठी. तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीकने जरूर केला होता. हवं तसं कनेक्शन त्याला तिथे फुलटॉसवर सुद्धा देता आलं नव्हतं. एक फलंदाज म्हणून तुम्ही गोलंदाजाला खेळण्यापेक्षा त्या गोलंदाजाच्या चेंडूला खेळावं असं म्हटलं जातं. तो तुमच्यासाठीचा खरं तर तिकडे चांगला सल्ला मानला जातो. वाईज ॲडवाईज ज्याला आपण म्हणतो, ॲडवाईज ऑफ विजडम. परंतु इथे भावेश पवार यांच्या नावलौकिकाला खरं तर साजेशी गोलंदाजी त्याने केली, परंतु फलंदाजांना तितकं चांगलं प्रत्युत्तर देता आलं नाही या गोलंदाजांना. दोन्ही गोलंदाजांची कामगिरी चमकदार राहिलेली आहे. 11 धावा 2 गोलंदाजांनी खर्च केल्या, 4 गडी बाद केलेले आहेत. या अगोदरच्या सामन्याचा जर विचार केला तर पहिलं षटक पवनने हाताळल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी किशोरला आमंत्रित केलं होतं, परंतु प्रतिस्पर्धी जय बजरंग कारिवली त्यांच्या फलंदाजीची डेप्थ लक्षात घेत असताना भावेश पवार दुसऱ्या षटकामध्ये आले होते. डिसिजन मेकिंगमध्ये तुमच्या फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे असं आम्ही नेहमी म्हणतो. ही तीच फ्लेक्झिबिलिटी आहे. परिस्थितीनुरूप तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत. घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य सिद्ध करता आले पाहिजेत. निर्णय क्षमतेचा कस क्रिकेटमध्ये लागत असतो.
स्टार्किंगला आता कस लागेल तो म्हणजेच फलंदाज महेश पाटील अर्थात बोलाचा. गोलंदाजीसाठी किशोर मुकादम. फटका चांगला आहे, जितकी उंची मिळाली तितका अंतर मिळेल का, मिळत नाही. इथेही यावेळेस टिपला गेलेला आहे जेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज फेल होतोय. जय बजरंग कारिवलीचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होण्याचा क्रम असा सुरू आहे. नव्याने मैदानाच्या आतमध्ये आलेले महेश पाटील सुद्धा गारद. फलंदाजाचा विचार केला तर बलदंड देहाचा फलंदाज, धाकडी शरीरयष्टी असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एखाद्या मल्लाप्रमाणे दाखल होत आहेत. फलंदाज मोहित घरत आलेले आहेत. एका बाजूने किल्ला लढवण्याची कामगिरी फलंदाज प्रतीक नाईक करतायत, परंतु प्रतीकला स्ट्रायकिंग एंडला येण्याची तितकी संधी मिळाली नाही. जुना अंदुरकी संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यांमध्ये आकाश पाटीलने पहिलं षटक फक्त खेळलं होतं. त्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये एकदाही त्याला स्ट्रायकिंग एंडला येता आलं नव्हतं. परंतु जुना अंदुरकी संघाने 2 सामने इथे आजच्या दिवसामध्ये जिंकलेले, चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. बॅकफुटला ढकललं होतं फलंदाजाला, लेट कटचा फटका फलंदाजाने तिकडे खरं तर अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डबल माइंडेड बॅटर मोहितला आपण पाहिलं. अंतिमता चेंडूला जाऊ दिलेलं आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत गोलंदाज किशोरने. एक फलंदाजाला सुद्धा त्याने बाद केलंय. फुलटॉस आणि इथे हा सोपा प्रश्न विचारला. मोहितकडे ज्या पद्धतीची शक्ती आहे तिचा वापर जर त्याने योग्य रीतीने केला तर कोणतंही असं टेनिस क्रिकेट विश्वातील मैदान नाही की जे मैदान तो क्लिअर करू शकत नाही. भव्य आणि दिव्य षटकार. फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. या धावपलकाला बाळसं देण्यासाठी, धावपलक सुदृढ बनवण्यासाठी 17 रन्स ऑन दी बोर्ड, 17 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. हा सामना जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये जुना अंदुरकी बरोबर खेळणार आहे. त्याचमुळे जुना अंदुरकी संघ खेळाडूंचेही डोळे इकडे या सामन्याकडे लागलेले आहेत. आणखी एकदा चेंडूला उडवलेला आहे, परंतु इथे फक्त आणि फक्त उंची मिळाली, अंतर मिळत नाही. आश्चर्यकारकरित्या चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच राहिलेला आहे. भावेश पवार यांनी टिपला जेल आणि त्याचबरोबर फलंदाज मोहित बाद. करणी केली गेलेली ही स्पर्धा खरं तर सन्माननीय साजनजी भोईर साहेब यांची आपण बघत होतो. या अगोदर धुमाळ सर आपण उल्लेख केला होता की यथेच्छ भोजन झालं होतं, त्यानंतर आपल्याला पानाचा वेढा मिळाला होता. 4 वाजून गेले आणि त्यानंतर लगेचच आता इथे चहा आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्याबद्दल त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. सुभाष सर, एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही ठिकाणी स्पर्धा नियोजनबद्ध असतात तर काही ठिकाणी स्पर्धेतील नियोजनबद्ध असतं. त्यामुळे शब्द एक जरी असेल तरी त्यामध्ये जर अंतर आपण दिलं तर फार मोठा फरक आहे. परंतु ही स्पर्धा नियोजनबद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. आयोजकांचं कौतुक असेल. आणखी एकदा इथे खरं तर नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले फलंदाज पंकज म्हात्रे यांच्यासाठी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता. आजच्या दिवसाची गोड सुरुवात चहा आणि नाश्त्याने सुद्धा झाली होती. आमचे समालोचक मित्र सांगतात. साजनजी भोईर म्हटले की एक सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट ते जाणतात व्यवस्थितरित्या. गावदेवी पिसे संघाचे संघनायक संघ प्रतिनिधी, आपण मैदान तर सोडलं नाही परंतु ते सोडूही नका. लवकरात लवकर आयोजकांबरोबर संपर्क साधा आणि त्यानंतर आपण परतीचा प्रवास करा. हे मैदान गाठत असताना गावदेवी पिसे यांना काही अडचणी जरूर निर्माण झाल्या होत्या, परंतु या मैदानात आल्यानंतर फार वेळ त्यांना इथे या मैदानात व्यतीत करता आला नाही. पहिल्याच फेरीमध्ये त्यांचं आव्हान तिकडे गोरसाई ब संघाने धुळीस मिळवलं होतं. 3 षटकं संपतायत. धावपलकाकडे जर नजर दिली तर धावपलक जाऊन पोहोचलेलं आहे 17 अर्थात 17 वर.
एका षटकाचा खेळ येणं शेष आहे, अधिकचा वेळ घेऊ नये. गोरसई ब संघ गोलंदाज नियुक्त करा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्या पद्धतीच्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत, वॉर्मअप करत असताना चेंडू आपल्या हातामध्ये घेत असताना संदेश केने, सूरज केने येत आहेत. यस, सूरज केने येत आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात. वेगवान चेंडू उजव्या इष्टेच्या बाहेरचा फुल हल्ल्यांचा. व्हॉट अ ग्रेट बॉल. अत्यंत चांगला चेंडू इथे सूरजने हाताळलेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी त्याची पाहणा लायक झाली होती. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू नंद्या चंद्या गोरसई ब चा आपल्याला मिळाला. यावेळीचा फटका फुलटॉसवर खेळला गेलेला कव्हरच्या दिशेने महेश बोलाच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक थोडी गफलत करतायत. हीच परवानगी आहे आता फलंदाजांना एकीच्या ऐवजी 2 धावा पूर्ण करण्याची. सलामीसाठी आलेले फलंदाज प्रतीक नाईक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. दुसऱ्या चेंडूवर त्याने फटका चौकारासाठी खेळला होता. तिथून पुढे टाइमलाईन जर त्यांची आपण पाहिली तर 5 चेंडू खेळलेत. 5 चेंडूंमध्ये एकदाही सीमारेषेच्या पलीकडे चेंडू त्यांना धाडता आला नाही. समुद्रामध्ये अनंत लहरी असतात, आनंद तरंग असतात. इथे यावेळेस डायरेक्ट हिट आपण पाहिली भावेश पवार यांची. यष्ट्यांचा अचूक वेध घेतला आणि त्याचमुळे पंकज म्हात्रे बाद. मध्ये नंद्याचंद्या गोरसई ब आपण बघत आहोत. कोणतीही प्रेम, कोणतंही कारुण्य, कोणतीही प्रीती न दाखवता जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे ते संधी योग्य रीतीने वापरतायत. एखाद्याने बोट दिल्यानंतर त्यांचा हात कसा खेचून घ्यायचा हे गोरसई बला माहीत आहे आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन ते करतायत. आपण या अगोदर उल्लेख करत होतो की समुद्रामध्ये अनंत तरंग, अनंत लाटा असतात. त्यापैकी फार कमी लाटा या किनाऱ्यापर्यंत पोहोचतात. किती लाटा किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या याला जसं महत्व आहे तसं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनेकदा मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु किती वेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला याला महत्व आहे. कधी कधी फलंदाज अति आक्रमकतेचे शिकार बनत असतात. अति आक्रमकता त्यांना भोवत असते. कधी कधी ओव्हर डिफेन्सिव्ह अप्रोच सुद्धा त्यांच्या अंगलट येत असतो. टॉस केलं यावेळी चेंडूला. उजवेष्टेच्या पार बाहेर जाणारा चेंडू होता. पंच आपल्याकडे बघत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला जाईल. 1 धाव धावपलकोर जोडली जाईल. गोरसई ब च्या विरोधात खेळत असताना 2 शक्यता बऱ्याचदा खरं तर पाहायला मिळतात संघांच्या. कधी कधी त्यांच्या विरोधात खेळत असताना संघ एकदम चांगली कामगिरी करतायत, म्हणजे टोकाची चांगली कामगिरी करतायत, तर बऱ्याचदा प्रतिस्पर्धी खेळणारे संघ ढेर होत आहेत. या पद्धतीच्या 2 शक्यता आहेत. इन बिटवीन ॲव्हरेज क्रिकेटचा जर विचार केला तर तिथे तिथे गोरसई ब संघाची सरशी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. जखास खास दिल खेचक भरीव फटका षटकार. करतोय आणि चौथ्या गोलंदाजाच्या वतीने पहिल्यांदा मला असं वाटतं हा लूज बॉल तिकडे आला होता, लुजनर होता, समोर ठेवला होता चेंडू. परंतु प्रतीक नाईकच्या 6 सिटिंग ॲबिलिटीवर सुद्धा आपल्याला शंका घेता येणार नाही. ज्या पद्धतीचे फलंदाज प्रतीक आहेत. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दरम्यान करण्यात आलेला आहे आणि याच दरम्यान फलंदाज बाद होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. सत्र संपले पहिल्या सत्राच्या अंती जय बजरंग कारिवली जाऊन पोचलेली आहे ती म्हणजेच 28-28 वर आणि 29 धावांचं माफक आव्हान पार करून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची संधी निर्माण झालेली आहे नंद्या चंद्या गोरसई बला.
गोरसई गावचा बुलंद आवाज, भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज सुभाष धुमाळ सर यानंतर समालोचन कक्षात असतील. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य आपल्याला या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले स्वर्गीय नारायण गणपत तरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण नारायण तरे यांच्याकडून त्यांचा देखील विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले स्वर्गीय बालकिसन गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय बालकिसन पाटील यांच्याकडून त्यांचा देखील विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेले स्वर्गीय वंदना अशोक सिगवन यांच्या स्मरणार्थ श्री पराग अशोक सिगवन यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. प्रेक्षणीय सामन्यासाठी देखील एक आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय सदाशिव कृष्ण तरे यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल सदाशिव तरे यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय किशोर कचर भोईर यांच्या स्मरणार्थ श्री निलेश किशोर भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मालिकेसाठी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले आहे स्वर्गीय रुक्मिणी गोवर भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हर्षद दयानंद भोईर यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकेसाठी आकर्षक सायकल जे आम्हाला राजन द्वारकानाथ भोकरे साहेबांकडून स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट स्पॉन्सर केलेले आहे AP स्पोर्ट्स प्रोपरायटर अमर पाटील यांच्याकडून त्यांचे देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ज्या आपण ट्रॉफीज पाहतोय त्या ऑल ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय प्रताप एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार सिद्धार्थ प्रताप पाटील यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय आमच्या ठीक समोर या मैदानाच्या पूर्व बाजूला ते आम्हाला स्वर्गीय बालकिसन गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय बालकिसन पाटील यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर खेळाडू कक्ष आपण पाहतोय जे आम्हाला स्वर्गीय शकुंतला चंद्रहास भोईर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र चंद्रहास भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत कशेलीच्या 5 स्टार साजनजी भोईर, सुमेशजी भोईर, हर्षदजी भोईर, देवेंद्रजी भोईर आणि तेजसजी भोईर ज्याच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशील आयोजित स्वर्गीय गुरुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर हार्दिक स्वागत आहे. गावदेव पिशे संगणक अदो प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. एक माफक आव्हान खरं तर 29 धावांचं इथे ठेवलं गेलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 28 धावा जबरदस्त कार्यालय संघाने धावप्ले करत झलकलेले आहेत आणि इथे आव्हान ठेवले गेले आहे ते 19 धावांचं. नंदा संध्या गाडी मालक जतीन भोईर यांचा संघ सध्या गोरसई बी संघ आपण या धावांचा पाठलाग करताना पाहतोय. विकेट चेंडू होता समोर खेळल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज सूरज केने संदेश केने ही सलग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे.
पहिले षटक मार्गस्थ आहे पंकज म्हात्रे, पहिले षटक येऊन आलेलं आहे. इथे मात्र फान खेळला चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. नुकतंच भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन पिरकोन इथे केलं गेलं होतं. त्या पिरकोन चषकावर देखील गुरसाई ब संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. समर्थ कृपा चषक पिरकोन या चषकाचा विजेता संघ आपण पाहतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आकर्षक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये 4 व्हीलर्स देखील स्विफ्ट 4 व्हीलर पाहायला मिळाली होती. त्या स्पर्धेचं ते विशेष राहिलं होतं. अनेक सेलिब्रिटीज देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. एक भव्य दिव्य आयोजन मुकुंद गावंड यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं होतं. उरण तालुका भाजपा प्रमुख यावेळी मात्र कव्हरच्या वरून चेंडू निघून जाते सीमा पार. 1 बाउन्स डीप कव्हरेज मधून हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. एक माफक आणि तुटपुंज लक्ष खरं तर 29 धावांचं. कटकलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जो ते चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण. 55 नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात. आधीच धावा कमी आहेत नक्कीच आपण बघतोय आणि त्यामध्ये हा नो चेंडू म्हणजे आधीच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उसने शेजारी. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळतात त्या 12 धावा. एक मापक लक्ष्याचा पाठलाग गुरसाई बस संघ करताना इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही कारण फ्रीट चेंडू आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावींनी संघाची धावसंख्या पोहोचली 14 वर. जबरदस्त कारगिरी संघाने आज पहिल्या इनिंग मध्ये लवकर साजेशी कामगिरी केलेली नाही कारण आपण बघितलं तर 28 धावांचं योगदान या संघाला फक्त देता आलं होतं आणि 29 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. इथे लॉंग शॉट रिझन मधून हा चेंडू निघून जातोय चौकार. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद जिंदाबाद जतीन भोईर फॅम टीम नंद जनता गुरसाई बस संघाची पाहायला मिळते. धावपलकर 18 धावा. मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळत कारण आव्हान 29 धावांचा आणि आतापर्यंत धावपलकर धावा चुकल्या त्या 18. यानंतर आपण सामना पाहणार होतो. या सामन्यात विजय संघ विपक्ष आराध्या 11 अजून अंदुरखे या 2 संघामध्ये अजून अंदुरखे संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये विजेता संघाची त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर यश कोरे आपण पाहतोय तर सामना करील फलंदाज सूरज केने जो वैयक्तिक 6 धावसंख्येने फलंदाजी करत आहे ज्यामध्ये एक चौकारचा देखील समावेश आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जात आहे लॉंग लेग रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
जिंकण्यासाठी अगदी विजयाच्या उंबाट्यावर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या सामन्यामध्ये सलग चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण बघूया पंचांचा 9 बॉलचा इशारा येतो. या पुढील चेंडू फेट देखील असणार आणि धावसंख्येमध्ये देखील एक नाही बरोबर आहे. धावसंख्या सिंगल वाढून होते धावलिकावर 25 धावा. एक नवीन गोलंदाज वापर खरं तर इथे कारगिल संघाकडून केला गेलेला आहे. IPL स्पर्धेमध्ये या मुंबई इंडियन्स संघाने 2 नवीन गोलंदाज 2 सामन्यामध्ये वापरले होते आणि दोन्ही या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. इथे मात्र तशा प्रकारे कामगिरी ते पाहायला मिळत नाही. इथे खोलवर टाकायचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताला होता. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात विघ्नेश पुतूर आणि त्यानंतर अश्विनी कुमार हे 2 गोलंदाज मुंबई इंडियन्स संघाकडून प्रथमच वापरले गेले आणि त्यांनी त्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये विघ्नेश ने 3 विकेट घेतले होते आणि त्यानंतर आपण बघितलं अश्विनी कुमारने 4 विकेट घेतले होते. मग मुंबई इंडियन्स कडून डेब्यू मध्ये पदार्पण मध्ये जो विक्रम आहे तो आपण बघितला तर 6 विकेट्स आहे. लॉंग स्टॉप रिझन मधून हा चेंडू निघून जातो. चौकार 22 रूपयात